महाकाल मित्रमंडळाच्या वतीनं पहिल्याच वर्षी भव्य दिव्य अशी कावड यात्रा, पावसात तरुणाई दंग। चिखली तालुक्यातील साकेगाव, खोर, माळशंबा, आंतरिकोळी, वाघापूर येथील महाकाल मित्रमंडळ या युवक मंडळांनी भव्य कावड यात्रा या वर्षापासून सुरुवात केली आहे। साकेगाव येथील पंचक्रोशीत असलेले प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर येथून कावड यात्रा काढण्यात आली होती। सकाळी 5 वाजल्यापासून खोर येथील सीतनहाणी पासून माळशंबा, आंतरिकोळी, साकेगाव, वाघापूर या गावांमधून ही कावड यात्रा निघून महादेव मंदिर साकेगाव या ठिकाणी समाप्त झाली। या कावड यात्रेत सर्व जाती धर्माच्या असंख्य युवा व पुरुष महिलांनी सहभाग घेतला होता। एकीकडे संततधार पाऊस चालू असताना कावड यात्रा ही पावसाच्या डीजेच्या तालावर युवक थिरकत आनंद घेत होते। महाकालच्या जयघोषाने या पंचक्रोशी जाणून गेली होती। रिमझिम पाऊस, सजलेले देखावे, महाकालची भली मोठी मूर्ती व त्यापुढे भक्तिभावे थिरकणारी तरुणाई असं दृश्य या कावड यात्रेत दिसून आलं होतं। महाकाल यात्रेची सुरुवात या वर्षीपासून सुरू झाली आहे, परंतु पहिल्याच वर्षी या यात्रेला शेकडो युवकांनी, पुरुष, महिलांनी सर्वांनी सहभाग नोंदवला होता। त्यामुळे या प्राचीन हेमाडपंथी मंदिर असलेल्या येणाऱ्या यात्रेला चिखली तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा संबोधली जाणार आहे, असं महाकाल मित्रमंडळ यांचं म्हणणं आहे। रिमझिम पावसात भक्तिभावे यात्रा यशस्वी पार पडली, यासाठी महाकाल कावड यात्रेचे समस्त मित्रमंडळ, खोर, माळशंबा, साकेगाव, आंतरिकोळी, वाघापूर ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतलं। जय भोले शंकराचा गजर करत कावड यात्रेचा समारोप करण्यात आला। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे। ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा, तसेच शेअर देखील करा। बाबा के दरबार में नौजवान, बच्चे, औरत सभी जाते हैं और सभी बाबा